बघा, जरंगेचं राजकारण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या राजकीय आतड्यातल्या कातड्याचं राजकारण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या आतड्यातल्या कातड्याचं राजकारण आहे जरंगेचं राजकारण. त्याच्यामुळं ज्या आंदोलनाला पारदर्शकता नसते, जे बघा, का म्हणतो हे मी, तर शरद पवार हे सगळ्यात अगोदर वायुगतीनं कुठे गेले होते? आंतरवलीला गेले होते. आज शरद पवार निवडणुकीच्या तोंडावर हे ढोंग करतायत, राजकीय ढोंग करतायत की म्हणे मला, म्हणजे त्यांच्या माध्यमांमध्ये जे आलं की राष्ट्रवादी काँग्रेस वयोवृद्ध पुढारी शरद पवार गट असेल किंवा उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा नाही, अशा माध्यमांनी बातम्या चालवल्या जरंगेचे आंदोलन. म्हणजे एका बाजूला तर आतड्यातलं कातडं राजकारण करायचं जरंगे सोबत, त्यानंतर दुसऱ्या बाजूला ओबीसींच्या तोंडाला म्हणजे आपण ओठांना पाणी लावायचं. आणि हे राजकारण जे आहे शरद पवारांचं सगळ्यांनी ओळखलेलं आहे. तुम्हाला सांगतो, शरद पवारांचं दुटप्पी राजकारण असतंय. ज्या नागपुरातून शरद पवार गेले होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी, काय ती यात्रा काढली होती त्यांनी, काय आता परवा जी एक नागपूरवरून निघाली ना, ती मंडल यात्रा काढली होती, ओबीसी मंडल यात्रा काढली होती. त्याच नागपुरामध्ये ज्यावेळेस आमचे गोवारींचे म्हणजे जीव गेले, त्यावेळेस शरद पवार कुठं होते? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शरद पवारांच्या राजकारण बिघाडो फॉर्म्युल्याचं लक्षण आहे. अहो, मला एक सांगा, संविधानिक चौकट आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. नो डाऊट, नो डाऊट, नो डाऊट. कारण शाहू महाराजांपासून ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ही परंपरा आहे की सगळ्यांचं ऐकलं पाहिजे. हे कोणाचंही दुमत नाही, परंतु त्या ऐकण्यामध्ये संविधानिक तत्व काय म्हणतात हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं मला हे सांगायचं आहे की ही सगळी पुस्तकं आहेत, ज्या पुस्तकांमध्ये स्पष्ट लिखित आहे की कोणता वर्ग कसा मायग्रेट झाला आणि तो कोणत्या आरक्षणाला त्या भूभागावर मागासलेपण ठरत असते. त्यामुळं उगीचच म्हणजे मी संविधानापेक्षा मोठा आहे असं कुणीही समजता कामा नये. कारण लोक हवा भरत असतात. तुम्हाला माहिती आहे, आमच्या गावाकडं फुगे भरून म्हणजे आकाशात सोडत असतात. तसं जरंगेला राजकीय कुणीतरी फुगवत आहे. आणि बॉम्बेमध्ये, मुंबईमध्ये गणपती बाप्पाच्या म्हणजे हे काय म्हणतो श्रद्धेच्या महिन्यामध्ये तिथे उत्सवामध्ये कुणीतरी हे ठरवून पाठवत आहे. आणि मला असं वाटतंय की ह्या बाबीवर आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. बॉम्बे आहे, लालबागचा राजा, अत्यंत जगामध्ये म्हणजे श्रद्धेनं लोक येत असतात. आणि ते एक दोन नाही तर करोडो लोक मुंबईत येत असतात, बॉम्बेमध्ये येत असतात. सर्व धर्मीय लोकांचा लालबागच्या राजावर खूप मोठा विश्वास आहे. आणि त्याचबरोबर इतरही म्हणजे गणपती बाप्पा आहेत. खास करून बॉम्बेमध्ये लालबाग असेल, परळ असेल किंवा दादर असेल, या भागामध्ये ज्या गणपती बाप्पांना आपण नवसाचे गणपती बाप्पा म्हणतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे ठरवून केले गेलेलं बाबी आहेत. या बाबीचा आम्ही वेगवेगळ्या स्तरावरून विचार करत आहोत. आणि जरंगेंच्या येण्यामध्ये ज्या प्रकारे जरंगे घुसो म्हणतायत, ज्या प्रकारे करोडो लोक आणू, ज्या प्रकारे जाम होईल बॉम्बे, ह्या सगळ्या गोष्टी जे बोलत आहेत ह्याच्यावर सांगोपांग कायदेशीर विचार करून उद्यापर्यंत जरंगेच्या या बाबीबाबत आम्ही आमचं अंतिम मत तयार करू आणि कायदेशीर पावलं उचलू, हे आम्ही आज तुम्हाला डंके की चोट पे सांगत आहोत. बघा, राज ठाकरेचं राजकारण पालिकेच्या निवडणुकीवरलं गल्लीचं राजकारण आहे. त्याच्यामुळं राज ठाकरे दादर
महानगरपालिकेच्या प्रभागाच्या मतदानासाठी मला असं वाटतं की राज ठाकरेंनी सन्माननीय उच्च न्यायालयाने एका स्टडीचा आधार घ्यायला सांगितला आहे आणि त्यानंतर सर्वंकष निर्णय होणार आहे। त्या अगोदर कुणीही उतावळेपणा करू नये, त्यातले त्यात राज ठाकरेंनी तर ह्या वयात तरी उतावळेपणा करू नये, कारण न्यायालयाने सांगितल्यानंतर उतावळेपणा कशाला पाहिजे राज ठाकरे? उतावळेपणा कशाला पाहिजे? जेव्हा न्यायालयाने सांगितलं की स्टडीचा रिपोर्ट येऊ द्या, स्टडीचा रिपोर्ट आल्याच्या नंतर त्याच्यावर होईल ना काय ते। सध्या आपण बघतोय राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते का? ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा आहे, एकत्र मेळावा झालाय, पण जेव्हा मुख्यमंत्र्यांना राज ठाकरे भेटतात तर माध्यमांमध्ये चर्चा होते। बघा, मुख्यमंत्री, सन्माननीय मुख्यमंत्री पद किंवा सन्माननीय राज्यपालांचं पद किंवा सन्माननीय राष्ट्रपतींचं पद, ही जी सगळी पदं आहेत ना, ह्या सगळ्या पदांना ह्या सगळ्या पदांना जे आहे एक म्हणजे स्टॅट्युटरी ज्याला म्हणतो आपण वैधानिक दर्जा आहे, या ना मॅडम, स्टॅट्युटरी वैधानिक दर्जा आहे आणि ह्या दर्जाला म्हणजे आपण कुणीही भेटायला जाऊ शकते। असं आहे का की म्हणजे त्या पदावर मुख्यमंत्री महोदयांना भेटायला कोणी जाऊ शकत नाही, किंवा किती छोट्यातला छोटा माणूस किंवा मोठ्यातला मोठा माणूस कुणीही त्याच्या आपापल्या घराने घेऊन जाऊ शकते। आता राज ठाकरेंचं काय घराणं होतं हे ऑलरेडी राज ठाकरेंनी स्वतःच सांगितलेलं आहे। हो, मी तेच म्हणालो की मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी ते गेले। आता गल्लीतलं राजकारण आहे, गल्लीतले प्रश्न घेऊन गेले असतील, आणि मुख्यमंत्री महोदयांचं असं आहे की ते शेवटच्या गडचिरोलीतल्या माणसाचं सुद्धा ऐकतात, त्याच्यामुळे दादरमधल्या राज ठाकरेंचं ऐकलं तर मला असं वाटतं त्याच्यात राजकीय दृष्टिकोनातून बघण्यासारखं काही नाही। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।